ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. बोडके गुरुकृपा ट्रेडर्स या नावाने शेतीमालाचा सोयाबीन, मका, कांदा, गहू याचा व्यापार करत असताना मी इंडसइंड बँकेकडून 50 लाख रुपयाचं लोन घेतलं. त्या लोन प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन 10.5% ॲग्रीमेंट होतं. परंतु या बँकेने वाढीव व्याजदर म्हणजे जास्तचं व्याजदर जे ते 42-43 हजार रुपये 50 लाखाला व्याजदर 10.5% जातं, तिथे 60, 62, 65 असे व्याजदर आकारले गेले. तर त्याच्यावरून बँकेचं माझ्यामध्ये डिस्प्यूट झालं. मी कंझ्युमर कोर्टात दावा दाखल केला. त्यांनी माझं 30 लाख रुपये हे सीज केले, जे पार्ट्यांचे मला मालासाठी आले होते. केरळ, तामिळनाडू एक्सपोर्टच्या पार्ट्यांची मालासाठी पैसे त्यांनी टाकले. त्यांचे 138चे गुन्हे दाखल माझ्यावरती आहे. तरी या बँकेने सीज केल्यामुळे माझ्या व्यापाराची आत्महत्या झाली. मला व्यवसाय करता नाही आला. कोविड काळ चालू होता. कोविड काळात ह्या बँकेने असे प्रकार केलेले, अशी वागणूक एका व्यापाऱ्याला केलेली आहे. तरी या बँकेवर याचं लायसन जप्त, अशा बँकेचं लायसन जप्त केलं पाहिजे. अशा बँकांना मार्केटमध्ये उभं नाही केलं पाहिजे कोणी. तरी मुख्यमंत्र्यांना माझं असं आव्हान आहे, असं निवेदन आहे, काय बँकांना, अशा बँकेला तुम्ही त्यांचं लायसन जप्त करा, त्यांना बरखास्त करा. आणि आम्ही नाशिकमध्ये अशा बँकांना चालू देणार नाही. यांनी माझा कोर्टात दावा दाखल चालू असताना मला कोर्टाकडून जो न्यायाची अपेक्षा होती, का तिथे कोविड काळ चालू असताना माझं जे मत मांडलं, मी कोर्टाला न्यायाची मागणी केली, ती तोंडी होती. लेखीमध्ये त्यांनी जे लेखीमध्ये पाहिजे होतं ते तोंडीमध्ये त्यांनी मान्य नाही केलं. मी आता स्टेट बोर्डात माझं दावा दाखल आहे. पण मला न्याय मी म्हातारा झाल्यावर भेटेल का मी नसेल तेव्हा भेटेल, असं मला एक शंका आहे. कारण मी परिस्थिती बघून आहे का व्यापार करताना मला आज भांडवलाची गरज आहे. आज मला व्यापार करायचा आहे. तेव्हा मला न्याय आत्ता पाहिजे. तो मी म्हातारा झाल्यावर किंवा मला 30 वर्षानं 20 वर्षानं न्याय भेटेल त्याचा मला फायदा नाही आहे. तरी न्याय भेटायचं न कारण का मोठा मासा म्हणजे बँक आणि कोर्ट यांचा घरोबा आहे. हे यांचं जाणं येणं कायम आहे. त्याच्यामुळे त्यांचा घरोबा होऊन बसला आहे. तेव्हा माझ्यासारखा व्यापारी हे त्यांच्याकडं किरकोळ गोष्ट आहे, ते असे उडून टाकतात. बँकेचे अधिकारी बोलतात का आमच्या कोर्ट खिशात आहे. तर आम्ही व्यवसाय, एक नवीन जे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहे, यांनी व्यवसाय कसा करायचा. तुमची भूमिका काय आता? आता माझी भूमिका याच्यामध्ये का या बँकेने जर मला मुख्यमंत्र्याकडे आम्ही जाणार आहे सगळे व्यापारी, तर मला न्याय नाही भेटला तर अशा बँकांना आम्ही नाशिकमध्ये चालू देणार नाही.